एक दिवस काय झालं, असंच मम्मी थोडीशी रागात बोलली. मी बॅग उचलली आणि पुण्याला पळून गेलो. ते एका लॉन्सवर काम केलं. लॉन्सवर काम म्हणजे ते अक्षर टॉयलेट बाथरूम तिथपासून मी स्वच्छ करायचं काम केलं. ते करता करता एका आचार्याच्या हाताखाली काम केलं. त्याच्यानंतर मी त्या आचार्याच्या हाताखाली शिकता शिकता ते टॉयलेट बाथरूम स्वच्छ करता करता परत मी दुसऱ्या ठिकाणी एका शेफच्या हाताखाली काम आले. पण आचार्याच्या हातापेक्षा अजून शेफच्या गोष्टी परफेक्ट शिकू शकतो. जसं मला ह्या ज्या गोष्टी होत्या बेसिक, त्या गोष्टी तिथूनच कळाल्या. हा अशा पण काही गोष्टी आपण करू शकतो. परत नाशिकमध्ये इकडे आलो. इकडे आल्यानंतर असं कळलं की आपण थोडंसं काही अशी युनिक कल्पना मांडू शकतो. आणि आम्ही ऍक्च्युअल मध्ये मी शेतकरी एक, मी माझ्या घरी ना सगळा सेंद्रिय भाजीपाला वगैरे तो पण विकतो. कस्टमर खूप चांगले रिस्पॉन्स देत आहे आणि थोडंसं जगा वेगळं आपण काहीतरी करू शकतो. प्रत्येक मी ही भट्टीची आयडिया लावली. थोडीशी युट्यूबला पण व्हिडिओ बघितले, काय खाद्यपदार्थ वगैरे ट्राय करून बघितले. मला पण छान माहिती एवढी तर लायकी नव्हती का मी माझं स्वतःच पिझ्झा विकत घेईल किंवा ऑफर करेल. एवढी पण घरची परिस्थिती चांगली नव्हती. मी काय केलं, एक ठिकाणी मित्रांकडून थोडेफार पैसे उसने घेतले. बाहेर पिझ्झा गेलो, ट्राय केले कसे आपण बोलू शकतो, कसे बाहेरच्या पिझ्झांमध्ये आपल्या पिझ्झामध्ये काय डिफरन्स आहे. हा ठीक आहे, काही ब्रँडचं नाव नाही घेतले. अशा ब्रँडच्या ठिकाणी गेलो. त्या ब्रँडच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे प्रत्येक पिझ्झा ट्राय करून बघितले. तिथं कॅपॅसिटी नव्हती, तिथं खाऊन आलो. नंतर कळालं की यार तिकडे एवढी मार्जिन काढता येते लोक आपल्याला, एवढे जे पैसे आपण लावतोय एवढे लावून पण आपल्याला आहे ना ते तेवढी क्वालिटी देऊ शकत नाही. मग मी माझं डोकं लढवलं, थोडंसं युट्यूबला व्हिडिओ बघितले, सर्चिंग केली. हा आपल्याकडे असं काहीतरी भट्टी साईड चालू शकता आणि कोणता पिझ्झा बेटर लागतो कोणता. तिथं जेव्हा गेलो मी त्या मोठ्या मोठ्या ब्रँडच्या ठिकाणी, तेव्हा कळलं नाही आपल्याकडची क्वालिटी अजून चांगली. तेव्हा 200-300 प्रकारचे पिझ्झा ट्राय केला, तेव्हा कळालं हा आपल्याकडची क्वालिटी अजून चांगली होती. आणि याच्यामध्ये मी काही सिक्रेट रेसिपी तरी मस्त क्वालिटी आणि टेस्ट. आणि मेन गोष्ट, आपण बाहेर जेव्हा जातो ना पिझ्झा खायला, कोणत्याच ठिकाणी बटर वापरत नाही किंवा तूप वगैरे वापरत नाही. आणि मला घरी माझ्याकडे गाई वगैरे सगळे शेती असल्यामुळं आणि माझा जो भाजीपाला आहे तो पण मी घरून आणतो. काही भाजीपाला बाहेर आणतो, वस्तू अवेलेबल होते. जेवढ्या गोष्टी मला घरी पॉसिबल होतात तेवढ्या मी घरी घेऊन येतो. आणि मेन गोष्ट असं आहे की तुम्ही माझं सर्च करा, काही अजून आदित्य पुढे नाव सर्च करा आणि वैदिक शेती किंवा नैसर्गिक शेती सर्च करायची. ऑलरेडी त्याच्यात मला समजलं का जे आपले भाजीपाला जो आहेत ना, हा नैसर्गिक पद्धतीने जर केला तर याची क्वालिटी चव खूप चांगली होऊन जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी ते भाजीपाला वगैरे ट्राय करून बघितला, त्याच्यामुळे ती चव अजून वाढून गेली. आणि मला असं समजते की आता क्वालिटी आपण जर कस्टमरला चांगली दिली तर कस्टमरचा फीडबॅक पण चांगला भेटतो. बाकीचे ब्रँड काय करताय की तेवढी जी क्वालिटी क्वांटिटी तिथं लोकांना देतच नाहीये. फक्त काहीतरी देता, एक मैदाचा बेस वगैरे आहे तो देता, त्याच्या नावाखाली चीज येतच नाही. तसं मी भरपूर चीज देतो. तिथं 200-300 रुपये लोकांकडून काढून घ्यायचे, तिथं मी फक्त 30-40 रुपये कमवतो. फक्त मी माणसं कमवतोय. माणसांचं जास्ती करून मला प्रेम खूप मिळते. माझे कस्टमर माझ्यावर इतके मेहरबान आहे. तुम्ही थोड्या वेळाने येऊन बघा, इतकी गर्दी राहील तर लिमिट नाही. मी जास्ती मार्जिन न काढता कस्टमरला कशी जास्तीत जास्त चांगली क्वालिटी जाईल याचा प्रयत्न करतोय. खूप सुंदर आहे, ओव्हरलोडेड आहे आणि असा पिझ्झा नाशिकमध्ये कुठेच नाहीये. खूपच छान आहे.